तर जय शिवराय मित्रांनो, मी पंकज मोरे. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये, व्हिडिओमध्ये. तर आज आपल्यासोबत कोण आहे? यूट्यूबर संतोष भाऊ बावदाने यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. तर संतोष भाऊ कधीपासून रिक्षा चालवता? नमस्कार, जय शिवराय. मी संतोष बावदाने स्वागत करतो आपलं पंकज भाऊ मोरे यांच्या चॅनलवरती. तर मी रिक्षा क्षेत्रात याचं माझं सुरुवात झाली 2019 पासून. तर चिंचवड स्टेशनला आपलं स्नॅक सेंटर होतं आणि कोरोनानंतर आपला धंदा बंद पडला. तर त्याच्यानंतर आपण या क्षेत्रामध्ये आलो होतो. तर स्टार्टिंगला धंदा होता बऱ्यापैकी, पण आता ओला उबेरमध्येच मी करतोय आणि थोडी अशी माझी प्रायव्हेट भाडी पण असतात. तर अशा प्रकारे चालले आतापर्यंत. तुमची गाडी कोणती आहे? तर माझी बजाजची 4 स्ट्रोक गाडी आहे, 2019ला घेतलेली आहे आपण कॅशमध्ये. तर लोन वगैरे नव्हतं, त्यामुळे बऱ्यापैकी चाललेलं आहे आपलं अजूनपर्यंत. हप्ते वगैरे काही नाहीत आपल्या गाडीला, पूर्ण क्लिअर आहे. आणि कोरोनाची जरा आठवण सांगा, म्हणजे स्नॅक सेंटर का बंद पडलं आणि किती वर्ष स्नॅक सेंटर केलं, काय विकत होते त्याच्यात? तर स्नॅक सेंटरचं बोलायचं झालं तर आपलं 2002 पासून चिंचवड स्टेशन आपली माझी हातगाडी होती वडापावची. तर मी 2009 साली पुण्यामध्ये आलो. तर त्याच्या अगोदर आपला भाऊ हँडल करत होता आणि त्याच्यानंतर मग 2009च्या नंतर मीच असायचो, माझा दुसरा चुलत भाऊ, आम्ही असं दोघं मिळून करायचो. तर असं करत असताना 2019ला माझा विचार चालला होता की गाडी वगैरे घ्यायचा. आपल्या समोर रिक्षा स्टँड होतं, शेअरिंग रिक्षा स्टँड होतं, तेव्हा पॅगो वगैरे रिक्षा असायच्या. तर मी वडापावच्या गाडीवरती असतानाच रिक्षा शिकलो होतो. तर कारण आपल्या समोरच स्टँड असल्यामुळे सर्व रिक्षावाले आपले ओळखीचे होते आणि नाश्ता करायला आले की गाडीला चाव्या असायच्या त्यांच्या. तर आपण ते नाश्ता करीतपर्यंत काळभोरनगर पासून असं एक युक्टन मारून आपण त्यांची गाडी होती त्या जागेवर आणून ठेवायचो. तर अशामध्ये मी म्हणजे जबरदस्ती गाडी शिकलो. म्हणजे कुणी मला असं शिकवलं नाही, माझ्यातच किडा होता की गाडी शिकायची, कुणाची रिकामी गाडी दिसली तर आणायची तिला. तर अशा ह्याच्यामध्ये गाडी शिकलो मी आणि मग मला पण कुठेतरी वाटायला लागलं की आपण पण गाडी घ्यावी. आणि मी असं स्वतः चालवणार असा माझा विचारच नव्हता. शेअरिंगचं रिक्षा स्टँड असल्यामुळं काय त्यातल्या 80% रिक्षा सगळ्या शिपवरच्याच होत्या. तर त्याच्यानंतर मी विचार केला की आपण अशी रिक्षा कधी घ्यावी आणि शिपणी द्यावी. मी स्वतः चालवण्याचा असा माझा विचार नव्हता. तर तुमचं गाव कोणतं जरा कळू द्या. तर माझं गाव कोकणामध्ये, रत्नागिरी जिल्हा, चिपळूण तालुका. चिपळूण पासून पुढे 11 किलोमीटर आहे. सावर्डे म्हणून गाव आहे माझं. हायवेलाच आहे एकदम. आमच्या गावात तसं की अशी कोणती गोष्ट कमी नाही, पण आम्ही इकडे आता भाऊ असल्यामुळे इकडे सेटल झालो. तर आमच्या गाव एकदम म्हणजे जसं तालुक्यात आहे त्याच्यापेक्षा जास्त फॅसिलिटी आमच्या गावामध्ये, एकदम हवेला गाव आहे आमचं. तर भावाच्या संगतीने आम्ही इकडे आलो, आम्ही या क्षेत्रात चाललोय आता, असं आहे. फॅमिलीमध्ये कोण कोण असतं तुमच्या? तर फॅमिलीमध्ये म्हणायचं बघा तर माझं 2014ला लग्न झालं. 2 मुली आहेत मला, 1 मुलगा आहे. असा सुखी संसार अजूनपर्यंत आहे. तर राहायला कुठे आहे? राहायला मी निगडीला आहे, म्हणजे त्रिवेणीनगर चौकात. त्रिवेणीनगर चौकात. आणि मुलं शाळेत वगैरे? हो, मुलं तिथंच शाळेत आहेत आपली, मराठी मीडियमला, सेमी इंग्लिशला. तर रिक्षाविषयी सांगा, धंद्याविषयी सांगा जरा. कुठं पळवता गाडी, म्हणजे कुठं चालवता, कुठले ऍप वापरता? ऍप विषयी बोलायचं झालं तर मी तशी म्हणायला गेलं तर 3 ऍप चालवतो. पण आता सध्या रिचार्जचं आता भानगड आल्यापासून मी आपल्याला जर कंटिन्यू जर पूर्ण दिवस धंदा करायचा असेल तरच मी रिचार्ज करतो. मी असं पूर्ण पॅकेज मारत नाही. जर आज मला आता ओलाला चालवायचे असेल दिवसभर तरच मी ओलाचा रिचार्ज करतो, नाहीतर उबेर आणि रॅपिडोचं मारतो असं. तर ओलाचं पण असं आहे की रिचार्ज केला तर बुकिंग देत नाही, असा मला अनुभव आलेला आहे. तर कारण पैसे घेऊन ऑलरेडी ते बसलेलं असते, बसली तर बसली, आणि हे ट्रॅकरवाले की आपल्याला जगून देत नाही आणि आपण ट्रॅकर लावत नाही. तर आता ट्रॅकरवाल्यांचा पण बाजार उठलेला आहे सध्या. तर ओला उबेरला तशी मी जास्त म्हणजे कंटिन्यू गाडी चालवत नाही, माझी अशी प्रायव्हेट भाडी पण असतात आणि अशातच चाललेलं आहे. फोनवरची पण भाडी आहेत माझी. प्रायव्हेट भाड्याविषयी सांगा, किती घेता, कुठून कुठपर्यंत आहे, अशी किती भाडी आहे तुमची, आणि महिन्याला किती इन्कम होतं प्रायव्हेट भाड्यावरून? प्रायव्हेट भाड्याचं माझं बघा, महिन्याला माझं 15-16 हजाराचं म्हणजे प्रायव्हेट भाड्याचं होतं माझं. एक म्हणजे आठवड्यातनं एकच, म्हणजे त्याची पूर्ण डिटेल नाही सांगत मी तुम्हाला. आठवड्यातून असून 2 माझ्या ट्रिप असतात. एक प्रायव्हेट भाड्यात म्हणजे मटेरियल सोडायचं असतं. तर त्या 1000 रुपयाची एक ट्रिप आहे. अशा 2 ट्रिप असतात माझ्या आठवड्यातून 2. ते महिन्याला म्हणजे शाळेशी रिलेटेड भाडं आहे ते. शाळेना सुट्टी असेल तर मग त्याच्यात कमी होतं. तर आणि दुसरं एक माझं म्हणजे मी जेव्हा गाडी घेतली तेव्हापासून माझे एक साहेब आहेत, म्हणजे त्यांची माझी पहिल्यापासून ओळख होती. तर ते बँकेत मॅनेजर आहेत. तर त्यांचं मोशीवरून त्यांना चिंचवडला ड्रॉप करायचा असतो. आता पूर्ण डिटेल सांगत नाही त्यांची पण मी. तर मोशीपासून चिंचवडपर्यंत त्यांना ड्रॉप करायचा असतो. तर त्यांचं असं माझं पूर्ण दिवसात म्हणजे पिकअप करायचं आणि ड्रॉप करायचं, असं 400 रुपये त्यांचं माझं रेग्युलर भाडं आहे. आणि म्हणजे त्यांचे पण आता बँकेत कामाला असल्यामुळे त्यांच्या पण सुट्ट्या वगैरे असतात. आणि सुट्ट्या असल्यामुळे त्यांचे पण
22-23 दिवस भरतात महिन्यामध्ये. एव्हरेजचे 400 आणि 22 दिवसाचे पैसे भेटतात तुम्हाला. तर आणि हा बरोबर. आणि त्याच्यानंतर असं एक दुसरे फोनवरच भाडं आहे, म्हणजे त्यांचं पण एजन्सी आहे की म्हणजे ते कंपनीला असे लागणारं मटेरियल प्रोव्हाइड करतात ते. तर त्यांचं आकुर्डीमधूनच पिकअप असतं, त्यांचं चाकण साईडला तिकडं कंपनी आहे तिकडं, तर त्या साईडला त्यांचं ड्रॉप असतं, म्हणजे कंपनीला मटेरियल सोडायचं असतं. कंपनीला जे काय मटेरियल लागणार असतं तर ते एजन्सी आहे ते प्रोव्हाइड करत असतात. बारीक सारी गोष्टी असतात, कधी हेवी मटेरियल पण असते. पण रिक्षात बसेल एवढं आपण घेऊन जातो आणि असं ते पण रेग्युलर भाडं आहे आपलं, म्हणजे त्यांचं पण रोज नसतं, आठवड्यातून 1-2 दिवस असतं भाडं ते पण. तर अशी पकडून ठेवलेत आपण, महिन्याला 20,000 15-20 हजाराच्या आसपास आपलं असं प्रायव्हेट होतं. आणि मग नंतर थोडंफार असं काही ओला बिरला काय होईल ते करायचं, असं चालू आहे. तर बघा मित्रांनो, प्रायव्हेट भाडी अशी खूप परवडतात. विदाऊट आपल्याला कोणाला कमिशन नाही, काय नाही, रिचार्ज नाही, काय नाही. आणि ही भाडी जर सांभाळून ठेवली तर तुमचं महिन्याचं खूप काही निघू शकतं एवढ्यातून. त्याच्यामुळं प्रायव्हेट भाडी अशी पकडून ठेवा मित्रांनो, सोडू नका आणि कुणाला तर देऊच नका. नाही तर तुम्ही म्हणाल अरे आज मी इथं नाहीये, ह्या मित्राला देतो, त्या मित्राला देतो, आणि ते मित्र अशीच तुमची भाडी पळवणार आणि कायमची तुम्हाला भेटणारच नाही परत. तर असं आहे, तुमची भाडी तुम्हीच मारा. आणि जर समजा तुम्ही नसाल तर त्यांना म्हणायचं ओला उबेर करा आणि आजच्या दिवस जावा, ऍडजस्ट करा आणि रिक्वेस्ट करायची अशी. तर थोडं सरळ बसा. तर ही आपली तुमची रिक्षा आहे, तुम्ही कॅश घेतली म्हणले आणि कसं मॅनेज केलं? कितीची त्यावेळेस घेतली? कितीची गाडी होती? मी रिक्षा 2019ला जेव्हा घेतली मार्च मध्ये, 7 मार्च, तर तेव्हा गाडीची किंमत होती 1,89,700 काहीतरी होती. तर आपण श्री सेवा मधूनच घेतली होती, आकुर्डीमधून. पण तेव्हा मला फसल्यासारखं झालं, कारण त्यांनी काय काय रिक्षावाल्यांना 10,000 रुपये कॅश मध्ये कमी केले होते. तर मी पहिल्यांदाच असल्यामुळे आपल्याला काही तिथलं नॉलेज नव्हतं, मी कुठला रिक्षावाला पण सोबतीला नेला नव्हता की चल आपण गाडी बुक करू म्हणून वगैरे. तर मी एकटाच गेलो होतो, तर त्यांनी मला 1,88,000 तेव्हा गाडी दिली होती. आणि तसं काय माझं फायनान्शियल पण माझं काय तसं एवढं हे नव्हतं. तर मी असं गोल्ड वगैरे असं बँकेमध्ये ठेवून असं जमा करून तेव्हा कॅश घेतली होती. आणि तेव्हा धंदा पण तसा होता, म्हणजे आता माझ्या घरातच नाही म्हणायला गेलं तर 4-5 रिक्षा आमच्या घरीच आहेत. तर तेव्हा धंदा असल्यामुळं माझा लोक मला विचारायचे किती झाला, आणि आपला स्वभाव असा म्हणजे असं काही चोरून नसल्यामुळे आपण सांगून टाकायचो की एवढा झाला तेवढा झाला. तर माझा आदर्श घेऊन माझ्या भावाने पण रिक्षा घेतल्या सर्वांनी. तर आता ते मला म्हणतात तेव्हा तू तेवढा करायचा, आता धंदाच नाही. म्हणजे करणाऱ्याला आहे धंदा. मी माझ्या पण एका व्हिडिओमध्ये चॅनलमध्ये सांगितलं की तुम्ही मेहनत केली तर धंदा आहे. तुम्ही जर असं बसून राहिलात देरे हरी पलंगावरी, तसं होणार नाही. मेहनत केली तर धंदा होईल. तर तेव्हा मी 1 वर्षाच्या आतच गाडी नील करून टाकली होती आणि धंदा पण होता तेव्हा गाड्या पण कमी होत्या. आता परमिट असल्यामुळे गाड्या थोड्या जास्त आहेत, थोडं पळावं लागते, मेहनत करावं लागते, धंदा होतो. हा, तर मित्रांनो बघा, चिपळूणला रिक्षा घेऊन जातात. हे किती किलोमीटर आहे तुमच्या घरापासून? आमच्या इथून 280 किलोमीटर आहे, म्हणजे 300 म्हणायला हरकत नाही. तर 300 किलोमीटर आमचं पिंपरी चिंचवड पासून चिपळूणला आमचं म्हणजे गावाचं डिस्टन्स आहे. तर मी 2-3 वेळा गाडी घेऊन गेलोय गावाला. तर आम्हाला कसं एवढा एकच घाट लागतो, पण तसा एवढा काय तो हार्ड नाही आहे. आणि थोडा रस्ता पण मध्ये आमच्या घाटाच्या इकडे म्हणजे पाटण तालुक्यामध्ये थोडा रस्ता खराब आहे. तर थोडं तिकीट जावं लागतं, पण 6-7 तासात आम्ही पोचतो गावी. आणि सीएनजी आमच्या गावात पण आहे, आमच्या तालुक्यात पण आहे. सीएनजीचा काही प्रॉब्लेम नाही आमच्याकडं. तर आमच्या तालुक्यात 3-4 ठिकाणी सीएनजी, आमच्या गावात प्रॉपर गावात सीएनजी आहे. मी तुम्हाला बोललो की आमचं गाव तसं म्हणजे मागास नाही, पूर्ण सोयी सुविधा, कॉलेज, डिवाइस सर्व आमच्या गावात आहे. हेलिपॅड आमच्या गावात आहे, असं आहे. त्याच्यामुळं पण आम्ही इकडे आलो आता, कारण आम्ही इकडे सेटल झालो म्हणून इकडे. नाही तर आमच्या गावात पण तसं काही कमी नाही असं काही. इथे घर स्वतःच आहे का? घर माझं स्वतःच्या वॉटर स्कीमला, पण मी ते रेंटने दिले आणि मी दुसरीकडे रेंटने राहतोय. वॉटर स्कीमला भाड्याने देण्याचं कारण ते आता तुम्ही समजून जा. आता वॉटर स्कीमला भाड्याने देण्याचं कारण थोडं वातावरणाचं थोडं याच्या दृष्टिकोनाने मी मुलाबाळांच्या थोडं याच्या भविष्यासाठी मी थोडं चेंज केलंय आणि मी दुसरीकडे राहतो रेंटने, ते रेंटने दिले. असं चांगली गोष्ट आहे. तर अशा मोठ्या शहरात स्वतःचं घर असणं खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. आता माझं पण स्वतःचं घर आहे, पण माझ्या आई बापाच्या कृपेने झालेलं आहे. त्याला काही मोठेपणा नाही समजत, आपण स्वतः काही करू शकलेलो नाही. तर बघूया, आपले प्लॅनिंग मोठे आणि रिक्षावरच पूर्ण करायचं. मला पण आता बोलायचं की तुम्ही बोलले की तुमचं घरी आई वडिलांच्या कृपेने झाले, तर तसंच मित्रांनो माझं पण जे काही घर आहे, मी तुम्हाला सांगितलं की माझं स्वतःचं घर आहे, ते पण म्हणजे त्याच्यात पाहिजे तसं की माझं एवढं कर्तृत्व नाही. कारण आमचा भाऊ 1993 पासून पुण्यात आला होता. तर त्यांनी वॉटर स्कीमला एक छोटंसं चाळीमध्ये घर घेतलं होतं. आणि त्याच्यानंतर तुम्ही वॉटर स्कीमच्या बिल्डिंग तुम्हाला माहितीच असतील की त्याचं हे जाऊन पुनर्वसन होऊन त्यांना बिल्डिंग मध्ये दिलं. तर तशाच प्रकारे आमच्या बिल्डिंग मध्ये आम्हाला घर भेटलं. आमच्या चाळीमध्ये पहिलं घर होतं, तर त्याच्यात म्हणजे तसं भावाचंच घर होतं. भावाने आमच्या दुसरीकडे जागा घेऊन त्यांनी स्वतःचं बांधलं सेपरेट. आणि मी छोटा असल्यामुळे ते त्यांनी मला दिलेलं आहे. म्हणजे जो काय आमचा आर्थिक व्यवहार असेल तो थोडाफार झाला त्याच्यात, पण जसं मार्केटच्या व्हॅल्यू नुसार नाही काय असेल ते त्याच्यात कमी मध्ये आमचा व्यवहार होऊन ते त्यांनी ह्याच्यामध्ये मला दिले, असं झालं.
आता पण ओटा स्कीमला पण तिथल्या लोकांना दुसरीकडे घर देणार आहेत असं ऐकलं मी. आता एक कस्टमर आपलं होतं त्या दिवशी भेटलो होतं, ओटा स्कीम वरूनच घेतलं होतं त्यांना. तर ते म्हणले की इकडे स्टेडियमच्या इथं त्यांना घर बांधून देणार आहेत. आता ओटा स्कीम होतं का इकडची साईड होती ते आपलं बस स्टँडच्या मागची साईड? नाही नाही, तसं नाही. ज्या वॉटर स्कीमला ज्या आता बिल्डिंग झालीत नगरपालिकेच्या त्या तर तोडू शकत नाहीत, कारण त्याचं काम स्टॉप केले आता. कारण ते मिलिटरीचा काहीतरी स्टे वगैरे आले त्याच्यावर. काय काय बिल्डिंग म्हणजे तयार असून पण त्या वाटलेले नाहीत, म्हणजे घरं वाटलेली नाहीत. त्याच्या आसपास काय झोपडपट्टी वगैरे आता नवीन झाले, त्यांचं काहीतरी विचार असेल. जसं आता त्रिवेणनगर चौकात बिल्डिंग झाली झोपडपट्टी पण तसं काहीतरी करून देणार असतील. त्याच्याविषयी काही मला एवढी कल्पना नाही. तर आता ओला उबेर तुम्ही चालवता खरं, पण आणि कुठं कुठं जाता? जिकडे भाडं येईल तिकडे जाता का पूर्ण पिंपरी चिंचवड, पुणे, कुठं कुठं फिरता? ओला उबेरवरती बघा, मी मेट्रो चालू व्हायच्या अगोदर जास्त करून पुण्यातच असतो त्या साईडला. म्हणजे इकडनं घेऊन जायचं आणि तिकडे धंदा करायचा, आणि इकडनं जेव्हा भेटेल तेव्हाच यायचं, नाही तर इकडे यायचंच नाही. तिकडेच बुकिंग मारायच्या. सकाळ संध्याकाळपर्यंत एखादी बुकिंग आपल्या रोडची भेटतेच, वाकड इंजवडी साईडची किंवा तिकडनं. असं पुण्यात म्हणजे पुण्यात अशी गल्ली नाही की तिकडे आपण फिरलोय नाही. जेव्हा गाडी नवीन नवीन घेतली तेव्हा मी पूर्ण म्हणजे सकाळी जायचं आणि डायरेक्ट संध्याकाळीच यायचं. काय बाहेर खायचं वगैरे काय, मग त्याच्यातच सगळे फोटो सुटायला लागले बघा असं म्हणजे. नवीन जोश. हा, तर तेव्हा जोश होता. आता सकाळी उठायला जीवावर येते. तर गाडी नील झाली की एकदम असं आळशी होऊन जातो. बरोबर. असं असतं. आणि कसं आता पोरांची शाळा आहे, त्या जबाबदाऱ्या पण वाढल्या आता, त्याच्यामुळे मेहनत करावंच लागते. आता काय पर्याय नाही त्याला. तर कसं वाटतंय रिक्षा घेऊन? बरं वाटतंय का? बरं आहे का आपल्यात? म्हणजे इतर बिझनेस पेक्षा हे चांगलं आहे का? हे म्हणायला गेलं तर बघा कसं आहे, स्वतःच आहे आणि आपल्याला पाहिजे तेव्हा सुट्टी भेटते. कसं दुसरीकडे आपण कामाला गेलो तो बॉस आपल्याला सुट्टी देईल तेव्हा आपण सुट्टी घेणार. तसं हे नाही, आपल्याला कधी अचानक इमर्जन्सी फोन आला तरी आपण घरी जाऊ शकतो. तिथं बॉसला सांगावं लागेल, आपलं XYZ कोण मॅनेजर असेल त्याला बोलावणार की सर माझा असाचा प्रॉब्लेम आहे. त्यांनी मान्य केलं तर ठीक, नाही तर आपल्याला तिथंच थांबवणार आहे. हे कसं आपण कुठे जरी असलो तरी आपल्या मर्जीनुसार आपण जाऊ शकतो. त्या हिशोबाने रिक्षा धंदा म्हणजे ती एक गोष्ट प्लस पॉईंट येतो. तर अशाप्रमाणे आपल्या स्वतःच असल्यामुळे आपल्याला काही कुणाचं टेन्शन नाही. आपण आपल्या मनाचा राजा असतो. बघा, रिक्षा धंद्याला खूप जण नावं ठेवतात बरं का, स्वतः रिक्षावाले नावं ठेवतात. तर मला एक सांगायचंय, समजा आज शनिवार आहे, माझा मूड नाहीये काम करायचा, मी रिक्षाच काढली नाही आणि मला कोण काय बोलणार आहे का? आणि संध्याकाळी डायरेक्ट मी समजा 5 वाजता काढली, माझा मूड झाला कामाचा आणि 5 वाजल्यापासून मी 11 वाजेपर्यंत काम केलं, 1000-1200 रुपये कुठं जात नाहीत, तर मग मला कोण बोलणार आहे का की संध्याकाळी का आला धंद्याला? तर असं आहे, रिक्षा धंदा आपण म्हणजे मला एक सांगायचं फक्त की आपण ज्याच्यावर पोट भरतो ना त्या धंद्याला कधीही नाव नाही ठेवायचं, कधी. तर भावांना बघा, संतोष भाऊचा पण युट्यूब चॅनल आहे आपलं, संतोष भाऊ बावदाने. काय तुमचं सांगा नाव चॅनलचं? तर नमस्कार मित्रांनो, आपलंही युट्यूब चॅनल आहे. रिक्षा संदर्भातच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ असतात, संतोष बावदाने म्हणून. तर तुम्ही माझ्या चॅनलला सपोर्ट करा. जसं पंकज भाऊला सपोर्ट करताय तसे मलाही सपोर्ट करा. माझ्या चॅनलवरती जाऊन मलाही सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवरून तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी ऐकायला मिळतील. तर जसे सपोर्ट करताय तसंच मलाही सपोर्ट करा, पंकज भाऊला जसं करताय तसं. तर डिस्क्रिप्शन मध्ये आपण चॅनलचं लिंक नाही तर नाव टाकणार आहोत आणि युट्यूबला जाऊन तुम्ही सर्च करा आणि सबस्क्राईब करा. आपल्या मराठी बांधवांना सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या मित्राला. तर व्हिडिओ मार्फत आपल्या तुम्हाला काही समजलं असेल, काही नॉलेज भेटलं असेल, इन्स्पिरेशन भेटलं असेल तर नक्की लाईक करा, व्हिडिओला हाईप करा आणि आपल्या मित्राला शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.